तुमचं स्वागत आहे मीनार किचनमध्ये। आज आपण रव्याचे लाडू कसे बनवायचे तेही बिना पाकातले याची रेसिपी पाहणार आहोत। इथे मी दुधाचाही वापर न करता लाडू बनवले आहेत। एकदम मऊ असे लाडू झाले आहेत, तुम्ही पाहू शकता। छान असे रव्याचे लाडू तयार आहेत। मी अर्धा किलोचे प्रमाण इथे तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण त्याची साहित्याने कृती पाहूया। मी इथे अर्धा किलो रवा घेतला आहे, 400 ग्राम साखर आहे आणि 150 ग्राम तूप आहे। आपल्याला काय करायचं, आधी रवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे। आता मी यामध्ये तूप घालणार आहे। मी आधी अर्धच तूप घालणार आहे। रवा घालायचा आहे। इथे मी बारीक रव्याचा वापर केला आहे। मी सगळा रवा एकदम भाजून घेणार आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान असा भाजायचा आहे। आपल्याला हा रवा भाजण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागणार आहे। रवा मला इथे कोरडा दिसतोय। मी अजून 2 चमचे यामध्ये तूप घालणार आहे। मी सगळं तूप वापरलं नव्हतं। रवा इथे भाजून झाला आहे। हा रवा भाजण्यासाठी मला बरोबर 20 मिनिट लागले आहेत। तुम्ही बघू शकता ओलसर पण आला आहे रव्याला। छान असा रवा भाजला आहे। आता गॅस बंद करायचा आहे। आपण यामध्ये रवा गरम असताना साखर मिक्स करणार आहोत। त्यामुळे काय होतं, ओलसरपणा येतो। कारण लाडू वळण्यासाठी थोडं जरी आपल्याला पाण्याचा अंश लागतोच किंवा दुधाचा वापर करतो, यामध्ये जरा ओलसरपणा येतो। यासाठी गरम असताना साखर आपल्याला मिक्स करायची आहे। साखर छान मिक्स करायची आहे। आपल्याला आता काय करायचं आहे, असं दाबायचं आहे। दाबून दाबून ठेवायचं आहे। हे बघा, हे असं दाबून ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे। 2 तास आपण हे असंच ठेवणार आहोत। थंड होईपर्यंत 2 तास हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। अर्धा तास झाला आहे इथे, हे बघा। इथे मी थोडसे मीठ घालणार आहे, वेलची पावडर। तुम्ही या स्टेजलाही लाडू बनवू शकता, पण मी काय करणार आहे, थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। आपण इथे रवा बारीक घेतला आहे, तरी तो खाताना कचकच असा लागतो। त्यामुळे थोडंसं 5 ते 10 सेकंद आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे। एवढं बारीक करायचं आहे। अशा पद्धतीने मी सगळं बारीक करून घेणार आहे। हे बघा, मी सगळे इथे बारीक करून घेतलं आहे। यामध्ये आता ड्रायफ्रुट्स घालणार, बदाम, काजू। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर असं वाटलं की तुमचे लाडू वळत नाहीत, तर तुम्ही यामध्ये थोडं तूप घालू शकता अजून। मी आता लाडू वळणार आहे। हलक्या हाताने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही किंवा दूध वापरलेलं नाहीये मी। त्यामुळे काय होतं, लाडू जास्त टिकत नाही, बुरशी येते लाडूना। हे बघा, थोडा लाडू असा करायचा आहे आपल्याला।
हे बघा, लाडू आपले तयार आहे. अशा पद्धतीने आपण बाकी लाडू करून घेणार आहोत.